पण आजच्या वचनाकडे वळूया। 7 विजयाविषयी आम्ही मनन आणि चिंतन करत आहोत आणि या 7 विजयामध्ये 7 मंडळांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। योहानाला झालेलं हे प्रगटीकरण बायबलचं शेवटचं पत्र आहे आणि याद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो। तर नेहमीप्रमाणे आपण योहानाला झालेलं प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि वचन 10 आणि 11 या वचनाकडे लक्ष लावूया। प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली। ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्ना, पर्गम, थुअतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळांना पाठव। स्वर्गातून मंडळांना आलेला हा संदेश आहे आणि हा संदेश 4 क्षेत्रामध्ये काम करणारा आहे। पहिलं क्षेत्र म्हणजे या ज्या मंडळे आहेत, इफिस पासून लाउदिकिया पर्यंत ज्या 7 मंडळे आहेत त्यांच्यासाठी आहे। हा संदेश स्थानिक मंडळीसाठी आहे। हा संदेश इथं बसलेल्या तुम्ही आणि मी आम्हा सर्वांना वैयक्तिक आहे आणि हा संदेश युनिव्हर्सल चर्चेसला पण आहे, विश्व मंडळांना पण आहे। 4 ठिकाणासाठी हा संदेश आहे। म्हणून ही इतिहासात घडलेली घटना नाहीये। इतिहासामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या काळामध्ये जे घडलेलं आहे आणि त्याचे अवशेष किंवा त्याच्या प्रेरणा ज्या चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आज वर्तमानात चालू आहे आणि भविष्यातही घडतील याविषयी सांगितलेलं आहे। आमेन, हालेलुया। आणि आम्ही इफिसच्या मंडळीपासून सुरू केला। जो पहिला विजय आहे त्या इफिसच्या मंडळीच्या आधी मला सांगू द्या की मंडळीची स्थापना झाली पेंटिकॉस्टच्या दिवशी। पेंटिकॉस्टच्या दिवशी, ज्या दिवशी परमेश्वराने येशूने सांगितलं होतं की दुसरा सहाय्यक, दुसरा कैवारी मी जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका। मी थोडंसं आज तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह मेसेज आणि स्पिरिच्युअल मेसेज दोन्ही देणार आहे। तुम्हाला माहिती पण मिळेल आणि आत्मिकतेच्या गोष्टी कळतील अशा स्वरूपाने आज आपण पाहणार आहोत। मंडळीची स्थापना झाली पेंटिकॉस्टच्या दिवशी, जे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो। पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा उतरून आला, आगीच्या जिभा शिष्यांवरती उभ्या राहिला, 120 लोक त्या माडीवरती होते। तिथून मंडळीचा प्रारंभ झाला। खूप सुंदर सगळं चाललं होतं, सर्व प्रकारे देवाचं कार्य पसरत होतं। परंतु कालांतरानंतर काही गोष्टी मंडळांमध्ये आल्या आणि ज्याची सुरुवात होती निकलाइतांचं शिक्षण। बऱ्याच लोकांना हा शब्द परिचित नाहीये। हे निकलाइतांचं शिक्षण ज्याच्याविषयी पौल इफिस मध्ये जी मंडळी आहे त्या मंडळीतून निघत असताना त्याने या गोष्टीची कल्पना दिली होती। पौलाने ही कल्पना प्रेषितांच्या कृत्यामध्ये 20 अध्याय आणि वचन 30 मध्ये याविषयी त्यांनी कल्पना दिली होती। प्रेषितांचं कृत्य अध्याय 20 वचन 30 यामध्ये असं दिलंय, तुम्हापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून नेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील। कोणत्या गोष्टी? विपरीत गोष्टी। विपरीत गोष्टी म्हणजे बायबलला धरून नसणारी। विपरीत गोष्ट म्हणजे भावनेतून निर्माण झालेली। विपरीत गोष्ट म्हणजे एका मनुष्याचे वैयक्तिक विचार असणाऱ्या गोष्टी। या विपरीत गोष्टीमध्ये हा एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं निकोलस। निकोलस याने जी काही आज आम्ही जे चर्चेसमध्ये जी काही प्रणाली पाहतो म्हणजे पोप, कार्डियन, बिशप, आर्च बिशप, लेमन या ज्या गोष्टी होत्या ना, हे एका व्यक्तीची विचारधारा होती। आणि मी आज थोडं विचार करत होतो, ही एका व्यक्तीची विचारधारा इफिसकराच्या मंडळीत आली। परंतु परमेश्वर इफिसकराच्या मंडळीमध्ये काय म्हणतो की तू निकलाइतांच्या शिक्षणाचा विरोध करतो, द्वेष करतो, तसा मीही करतो। म्हणजे इफिसकराच्या मंडळीला जे काही पौल बोलला होता त्या गोष्टी इफिसच्या मंडळीने तंतोतंत पाळलं आणि त्यांनी त्याला मान्यता दिली। एक विचारधारा होती, साधारण एका माणसाचा विचार होता। पण पुढे जाऊन पर्गमच्या मंडळीने या विचारधारेला स्वीकारलं। लक्षपूर्वक ऐका माझं।
इफिसच्या मंडळीने विरोध केला. स्मुर्नाच्या मंडळीमध्ये मोठा हाहाकार माजला. कित्येक लोक मेले, जाळण्यात आलं, क्रूस खांबी देण्यात आलं, करवतीने चिरण्यात आलं, तलवारीने चिरण्यात आलं. अनेक मोठी संख्या मेली. स्मुर्नाची मंडळी म्हणजे पहिली शहीद लोकांची, ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेल्या लोकांची मंडळी ती आहे स्मुर्नाची मंडळी. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला पाहतो तिसरी मंडळी जी आहे ती म्हणजे परगमची मंडळी. आणि परगमच्या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या निकलाइतांचं जे शिक्षण आहे, जी एक मानवी कल्पना होती, त्याला प्राधान्य देण्यात आलं. पुढे येते थुअतीराची मंडळी. थुअतीराची मंडळी त्या सगळ्या गोष्टींचा सिद्धांत बनवून टाकते. काय बनवती? इफिसमध्ये तो विचार आला, परगममध्ये त्याला मान्यता मिळाली आणि थुअतीरामध्ये तो सिद्धांत झाला. मी विचार केला, एक माणसाकडून कसं काय सिद्धांत होऊ शकतो? तर आपल्यासाठी एक लाईव्ह एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर काही महिन्यापूर्वी जालनाच्या पुढं अंतरावली म्हणून गावामध्ये एक माणूस उभा राहिला, जरांगे पाटील. त्याने एक विचार आणला मराठा लोकांसाठी. आम्ही सर्वांवर प्रेम करतो, जस्ट तुम्हाला समजावं म्हणून. मला प्रश्न पडला होता, इफिसमध्ये एक व्यक्ती उभा राहतो, आपले विचार किंवा आपले तत्व ठेवतो की असा ड्रेस असला पाहिजे, असा बिशप असला पाहिजे, असा पोप असला पाहिजे, असं सगळं मनुष्याच्या कंट्रोल म्हणून. आणि निकोलाइटाचं शिक्षण म्हणजे काय? निकोलाइट. निको म्हणजे विजय आणि लाईट म्हणजे जनता. जनतेवरती प्रभुत्व चालवलं, याला म्हणतात निकोलाइटचं शिक्षण. जिथं जनतेला आणि पुढाऱ्यांना विशेष स्थान आहे, जनतेला तुच्छ मानण्यात येतं, ते खालीच आणि पुढारी उच्च. म्हणून तुम्ही जर अशा चर्चेमध्ये गेला तर तिथं तुम्हाला पुढाऱ्यांकडे जाण्यासाठी मर्यादा असती. कुठंतरी पुढे एक प्रकारचं पार्टिशन असतं. कुठलं पार्टिशन मला ते नाही सांगायचं, परंतु आपल्या इथं असं नाही. आम्ही निकोलाइटाचं शिक्षण मानत नाही, आम्ही तुमच्या बरोबर मिक्स होतो. निकोलाइट मिक्स होऊ देत नाही. आज हे शिक्षण मोठ्या मोठ्या पेंटिकॉस्टल चर्चेसने मला स्वीकारले. म्हणून स्टेजवरती जायचं असेल तर पैसे मोजावे लागतात, साक्ष द्यायचे असेल तर पैसे मोजावे लागतं, पास्टरला भेटायचं असेल तर पैसे मोजावे लागतात. आज जरी पेंटिकॉस्टल चर्च आहे, परंतु निकोलाइटाचं अनेक मंडळात काम करत आहे. मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, हे ज्यावेळेस मी हे रहस्य सगळे ओपन करत आहे, मला एक आत्मिक युद्ध करावं लागत आहे. ख्रिस्ती हा धर्म नाहीये, ख्रिस्ती हे शिष्यत्व आहे. जर धर्मात पडताल तर कर्मात पडावं लागल, शिष्यत्वात येताल तर आज्ञा पालन करावं लागेल. आज या थुअतीराच्या मंडळीने जी इफिसची विचारधारा होती, जसं मी मगाशी बोललो की एक व्यक्ती उभा राहिला अंतरावली नावाच्या गावात, एक व्यक्ती. आज त्याच्या माग जवळजवळ 25 लाख लोक उभे आहेत. तो निघालाय त्याच्या गावातून, मुंबईकडे चाललाय. कशासाठी? एक सिद्धांत त्यांनी स्थितक त्याच्या गावामध्ये बोलला, एक विचार त्यांनी आपल्या गावात बोलला, परंतु तो आता सगळ्यांचा सिद्धांत झाला. तेव्हा मला देवाच्या आत्म्याने शिकवलं, जर एक मनुष्य आपली विचारधारा काही महिन्यांमध्ये सिद्धांत बनवू शकतो, तर काही वर्षांमध्ये इफिस मधला निकोलस नावाचा व्यक्ती त्याची निकोलाइटाचं शिक्षण का नाही सिद्धांत बनवू शकत? आज लोक याच गोष्टीच्या मागे. म्हणून मी तुम्हाला म्हटले की हा संदेश इन्फॉर्मेटिव्ह पण आहे आणि स्पिरिच्युअल पण आहे. बऱ्याच लोकांना या गोष्टी कळत नाही, समजत नाही. आज या गोष्टी समजणं आम्हाला गरजेचं आहे. आणि या ठिकाणामध्ये बायबल सांगतं की थुअतीराच्या मंडळीमध्ये ती जी स्त्री आहे इजबेल, इजबेल म्हणजे स्त्री नाही, इजबेल एक विचारधारा होती जी तिच्या काळामध्ये अनेक मूर्तीपूजा करत होती. अनेक प्रकारच्या गोष्टी तिने तिच्या काळामध्ये केल्या. आणि आताच्या काळामध्ये ज्या गोष्टी आम्हाला या सर्व चर्चेमध्ये दिसतात, जिथं संतांची पूजा केली जाते, जिथं रोज एका संताचा दिवस आहे, जन्मदिवस आहे, मृत्यूदिवस आहे, रोज काही ना काहीतरी आहे. या सगळ्या गोष्टी इजबेलने आणल्या आणि ते सर्व रोमन कॅथलिक चर्चला दर्शवतं. पर्गेटरीचा सिद्धांत आला, ज्याला शोधन लोक म्हणतात. शोधन लोक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, कॉमेडीच एक प्रकारची. मनुष्य मेल्यानंतर जर तो पापात मेला असेल, त्याला उद्धार नसेल मिळाला, तर पैसे देऊन त्याचा आत्मा थोडं थोडं वरती जॅक लावून उचलावा लागतो, असा त्याचा सिद्धांत आहे. मग आलं जपमाला, रोजरी. जी जपमाला आज मला सांगू द्या, जर तुम्ही ख्रिस्ती विश्वासात आहात आणि जर ही जपमाला जर तुम्ही घालताय, तर तुम्हाला डायरेक्ट सांगू इच्छितो, थुअतीराची मंडळी, जी इजबेलची मंडळी, जी मूर्तीपूजक मंडळी, जी या सर्व चुकीच्या धारणा घेऊन मंडळी, या मंडळी भले त्याच्यावरती क्रॉस असू द्या, परंतु ते बिब्लिकल नाहीये.
ते गळ्यात घालणं एक विश्वासणाऱ्यासाठी चुकीचं आहे. आज कितीतरी लोक आहेत मला सांगू, आपल्यामध्ये मॅव्हलिन सिस्टर आहे, ते पण त्याच सिद्धांतमधून आलेले आहेत, परंतु त्यांना कळालं सत्य, त्यांनी येशूला स्वीकारलं, त्या सगळ्या गोष्टी सोडल्या, बाप्तिस्मा घेतला आणि ते प्रभूच्या मागे चालत आहे. त्यांना या गोष्टी माझ्यापेक्षा चांगल्या माहिती आहेत. कितीतरी आज कॅथलिक समाजातून आलेले आहेत, त्यांना सत्य माहीत नव्हतं, कारण त्यांना कळालं तेव्हा ते प्रभूकडं वळालेले आहेत. तर आम्ही ज्या वेळेला पाहतो की या सगळ्या गोष्टीचा इतका प्रभाव होता, त्याच्यामुळे लोकांना वाटायचं की हेच धर्माचं कर्म आहे. मी सांगितलं की क्षमापत्र विकत होते. त्या थुवतीराच्या मंडळीच्या काळामध्ये इसवी सन 606 तर इसवी सन 1500, इसवी सन 606 तर इसवी सन 1500, जवळजवळ 900 पेक्षा अधिक काळाचा हा अंधकार युग होतं. या युगामध्ये कुणी बायबल वाचू शकत नव्हतं. या युगामध्ये कुणी त्यांच्या या तत्वांना जर म्हटलं की ही मूर्ती पूजा आहे तर त्याला मरावं लागत होतं. या सगळ्या गोष्टीचा आकार मारला होता. आणि त्यानंतर इसवी सन 1517 मध्ये एक फ्रीडम फायटर उभा राहिला, ज्याचं नाव आहे मार्टिन लुथर. मार्टिन लुथरनी या सगळ्या गोष्टीला प्रोटेस्ट केला, म्हणजे विरोध केला, म्हणून रोमन कॅथलिझम मधून एक पंथ जन्माला आला, त्याचं नाव आहे प्रोटेस्टंट. आणि प्रोटेस्टंट मधून मग निरनिराळे अंग तयार झाले, पेंटिकॉस्टल, बिलीव्हर, मेथडिस्ट, CSI, CNI, नाना प्रकारचे आले. परंतु मार्टिन लुथरनी कोणत्या गोष्टीला विरोध केला? हा होता तरी कोण? तर मार्टिन लुथर हा रोमन कॅथलिक चर्चचा एक संन्यासी होता आणि त्यांच्या थिओलॉजिकल बायबल कॉलेजचा प्रोफेसर होता. परंतु एक सकाळी 31 ऑक्टोबर 1517 मध्ये त्या दिवशी मार्टिन लुथरला रोमकराच्या पत्राचा अभ्यास करत असताना, रोमकराचं पत्र 5वा अध्याय, या अध्यायाचा अभ्यास करत असताना मार्टिन लुथरच्या अंतःकरणात देवाचा प्रकाश आला. कारण की त्या वचनामध्ये दिले की मनुष्य विश्वासाने जगेल, परंतु ही जी थुवतीराची मंडळी किंवा इस्बेलची मंडळी किंवा कॅथलिक मंडळी सगळे कर्म शिकवत होती. तुम्हाला तारण पाहिजे तर क्षमापत्र घ्या, तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला हे द्यावं लागल, तुम्हाला पर्गेटरी द्यावी लागल, लहान मुलांचा बाप्तिस्मा करावा लागल. या सगळ्या गोष्टी तिथं होत्या, त्या कर्मावर होत्या. मूळ गोष्ट होतं की कॅथलिक चर्च आज पण सिद्धांत हा आहे, कर्म करा आणि उद्धार घ्या. पण बायबल सांगतं इफिस 2:8 प्रमाणे कर्म केल्याने उद्धार होत नाही, तर देवाची कृपा आणि ख्रिस्तावरील विश्वासाने आमचं तारण होतं. हालेलुया. म्हणून जर आज तुम्ही पाहिलं की कॅथलिक जो पंथ आहे त्या पंथातून कर्मावरती जोर दिला जातो. हॉस्पिटल्स, शाळा, रुग्णांची सेवा, या सगळ्या गोष्टी ते करतात कारण कर्मावर फोकस केला जातो. परंतु कर्माने कुणाचं तारण होत नाही. बायबल स्पष्ट करतं. ज्यावेळी मार्टिन लुथरला याचं प्रगटीकरण आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, 31 ऑक्टोबर 1517 त्यांनी विटेनबर्ग मध्ये, रोम मध्ये, जी सगळ्यात मोठी त्या ठिकाणामध्ये धर्मसभा होती, त्या ठिकाणामध्ये 95 सूत्र लिहिले. आणि ते सगळे 95 सूत्र हे जे त्यांचे जे काही सिद्धांत होते त्या सिद्धांताचं खंडन करणारं होतं. आणि तिथून सुरू झाला एक विरोध. आणि त्या विरोधातून कित्येक लोक असं सांगण्यात येतं की त्या वर्षी त्या विरोधासाठी 1.25 लाख लोकांना आपला प्राण द्यावा लागला. त्यांनी विरोध सुरू केला. बायबल का वाचू शकत नाही? मग बायबल डिस्ट्रीब्युशन सुरू झालं, बायबलचे भाषांतर सुरू झालं, सगळीकडं एक रिवायवल आलं. परंतु त्यानंतर त्यांनी सुद्धा एक ज्युडिसिझम म्हणून एक संस्था ओपन केली. आणि त्या संस्थेचा उद्देश होता, जे कोणी मार्टिन लुथरनी जो प्रोटेस्ट केला, जे कोणी त्याचा सपोर्ट करतात त्यांना जीवे मारलं जावं. आणि त्याचा एक मेंबर म्हणून बहुतेक लोक गोवाला जातात. गोवामध्ये, ओल्ड गोवामध्ये ज्याचं चर्च आहे, फ्रान्सिस झेवियर हा ज्युडियस संस्थेचा मेंबर होता. आणि या संस्थेचा उद्देश हा होता की जे कोणी रोमन कॅथलिझम सिद्धांशी सहमत होत नाही त्यांना मारून टाकावं. गोवामध्ये पण 16,000 लोक त्यासाठी मेलेत. मी माहिती देतो तुम्हाला. तुम्ही म्हणतात की पास्टर आज हा काय वेगळा सांगत विषय. आमच्यापर्यंत बायबल जे आले याला साधारण घेऊ नका. कित्येक लोकांनी प्राणदंड स्वीकारून आमच्यासाठी बायबल उपलब्ध केले. कारण तो 900 वर्षाचा जो काळ होता थुआतीराच्या मंडळीचा, जिथं बायबल कुणालाही मिळत नव्हतं.
आणि म्हणून जी इजबेलची जी उपासनेची जी पद्धत आहे, मेलेल्या संतांचे हाडांची उपासना करणं, त्याच्या शरीराची उपासना करणं, जी उपासना आज गोवात चालू आहे, त्या फ्रान्सिस झेवियरचं शरीर तिकडं आहे आणि त्याचा हात आपल्या खडकीमध्ये आहे. लोक त्याचं पूजन करायला जत्रेला जातात. कोण आहे? इजबेलचं डॉक्ट्रिन, थुवतिराची मंडळी. हे जिवंत उदाहरण तुम्हाला मी देत आहे. आणि या मंडळीने जो काही प्रकार केला त्याच्यामुळं 900 वर्ष अंधकार होता. पण आज आम्ही चाललोय सार्दिसच्या मंडळीकडं. सार्दिस या शब्दाचा अर्थ आहे वाचलेला किंवा बचावलेला. सार्दिसचा अर्थ वाचलेला किंवा बचावलेला. का म्हटले सार्दिसला वाचलेला किंवा बचावलेला? त्याचं कारण जर आम्ही प्रगटीकरणचा 2रा अध्याय आणि वचन 24 मध्ये देवाने एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये तो म्हणतो थुवतिरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, तिच्या म्हणजे थुवतिराची मंडळी म्हणजे रोमन कॅथलिकच्या मंडळीच्या सिद्धांताने किंवा इजबेलच्या शिक्षणाने तुम्ही चालत नाही. बाकीचे म्हणजे समजा 1000 लोक असतील तर काही 20 लोक तिथं त्या गोष्टीशी सहमत नाहीयेत. म्हणून मला सांगू द्या, सत्य मार्गाच्या मागं कमी लोक असतात, असत्याच्या मागं मोठी गर्दी असते. सार्दिस या मंडळीचे काही लोक थुवतिरामध्ये होते, ज्यांची ओळख दिली की ते लोक या शिकवणीच्या मागे चालत नव्हते, एक गुप्त ठिकाणात होते, त्यांनी या सिद्धांताला मान्यता दिली नाही. हे ते सार्दिसचे लोक आहे. सार्दिसचा अर्थ बचावलेला, वाचलेला. लिहायचं असं लिहू शकता. प्रगटीकरण 3रा अध्याय वचन 1 पासून पुढे. मी सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहे व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. या मंडळीला पण देवाने दोष लावलाय आणि या मंडळीचं पण देवाने प्रोत्साहन केले. तो म्हणतोय, पुढे असं दिले, जागृत हो. जागृत हो म्हणजे जागा हो, है ना. आज तुम्हाला आणि मला, आम्ही ज्या ख्रिस्ती समाजामध्ये आहोत किंवा ख्रिस्ती युगामध्ये आहोत, आम्हाला जागृतीत राहणं खूप गरजेचं आहे. निरनिराळ्या प्रकारचे पंथ आहेत, निरनिराळ्या आकर्षक मंडळ्या आहेत, परंतु मला तिथं राहायचंय जिथं मला वचनातून वारंवार जागृत केलं जाते, जिथं फक्त सणवार पाळले जात नाही, जिथं फक्त पास्टर्स आणि सिस्टरचे बर्थडे सेलिब्रेशन केले जात नाही, जिथं फक्त स्वतःचा गवगवा केला जात नाही, तर मला तिथं राहायचंय की जिथं मी वारंवार जागृत राहील आणि मला सांगण्यात येईल की तू हे कर किंवा ते करू नको. मला ताडण पण केलं जाईल, मला प्रोत्साहन पण केलं जाईल. अशा ठिकाणी मला जागृत व्हायचंय. आणि सार्दिसच्या मंडळीला परमेश्वराचा दूत म्हणतोय, जागृत हो आणि जे मरणपंथास लागले आहेत ते सावरून धर. जे मरणपंथात म्हणजे जे मरायला लागले ते काय कर? सावरून धर. कारण तुझी कृत्य माझ्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू जे स्वीकारले व जे ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखे येईल, मी कोणत्या घटकेत तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. तुम्ही विचार केला असेल, सार्दिसची मंडळी म्हणजे याचा अर्थ थुवतिरामधून वाचलेले लोक, थुवतिराच्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणामध्ये त्याच्याशी कलंकित न झालेले लोक, कुठल्याही प्रकारचे कॅथलिक जे काही संप्रदाय किंवा ज्या प्रथा, ज्या काही रूढी पिढी त्याचा स्वीकार न केले लोक, पण तरी यांना दोष का लावलाय? कारण कसं होतं माहितीये का, एक रिवायवल नंतर देवाचे सेवक असे म्हणतात, चार्ल्स स्पर्जन, एक रिवायवल नंतर एक डिसिप्शन येतं, म्हणजे संजीवनानंतर एक फसवणूक येते. म्हणून तुम्हाला मला जागृत राहायला पाहिजे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप आत्मिक आहोत, पण त्या आत्मिक असणाऱ्या व्यक्तीने जागृत राहावं. तो फसवला तर नाही चालला ना आपल्याच मनात. एक रिवायवल नंतर डिसिप्शन येतं, कारण ही जी मंडळी आहे जी एका छळातून किंवा विरोधातून सर्व प्रकारे त्यांनी आपल्या विश्वासाला राखून ठेवलं, परंतु बायबल सांगते की तुझ्या काही गोष्टी मरणपंथास लागल्यात. आता या
मार्टिन लुथरने प्रोटेस्ट केल्यानंतर काही मंडळ्या उभ्या राहिल्या. त्या मंडळ्यांनी भलेही मूर्तीपूजा नाही केली, परंतु त्यांच्यामध्ये जरी ते कॅथलिक नाहीये, परंतु कॅथलिक आणि त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही. तोच प्रकार आहे, तेच ऑल्टर आहे, तेच लहान मुलांचे बाप्तिस्मे करण्याची विधी आहेत, त्याच परंपरा आहेत, त्याच गोष्टी आहेत, तेच धूप दाखवणं आहे, तेच धर्मपट्टी घेण्याचा प्रकार आहे. चेंज काय नाहीये. वास्तविक एक रिवायवल नंतर किंवा जे 5 महत्वाच्या गोष्टी होती त्या लिहून शकता तुम्ही. त्या 5 गोष्टी त्यांनी सोडून टाकल्या होत्या. किती गोष्टी? 5 गोष्टी. त्या 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट होती, जे रोमकारास पत्र 12 अध्याय वचन 2 नुसार होतं की या युगाबरोबर समरूप होऊ नका. हे शिक्षण मार्टिन लुथरचं होतं. मार्टिन लुथरने जे 5 गोष्टी होत्या त्यातली पहिली गोष्ट होती की या युगाबरोबर सहमत होऊ नका. हिंदीमध्ये म्हणतात अलगाव. पण आज मंडळ्या म्हणतात आम्ही हे करत नाही, आम्ही ते करत नाही, आम्ही कॅथलिक चर्चला जात नाही, आम्ही प्रसाद खात नाही, आम्ही कुठलं मेलेल्या माणसाचा दिवस करत नाही. चांगली गोष्ट आहे, परंतु आज मंडळांमध्ये जगाच्या गोष्टी आल्या, त्या म्हणजे फॅशनच्या द्वारे जे दिसलं पाहिजे ते दिसत नाही, जे नाही दिसायला पाहिजे ते उघड करून दिसत आहे. संसारिकता ज्याचा विरोध मार्टिन लुथरचं जे उद्देश होतं ते आज मंडळीने सोडलंय. मग ते पेंटिकॉस्टल असो, बिलिव्हर असो, मेथडिस्ट असो, CSI असो, कोणी असो, व्हॉटेव्हर. पण या ज्या 5 गोष्टी होत्या सार्दिसच्या मंडळीतून आज मला काय शिकायचंय, त्या 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट होती का मी या युगाबरोबर समरूप पण आहे आणि दुसऱ्या बाजूला मी प्रेज द लॉर्ड हालेलुया चर्चला पण जातोय. या युगातल्या गोष्टी, ज्या गोष्टी देवाने मला प्रतिबंधित केलेल्या आहे, मी त्याचाही स्वीकार करत आहे आणि मी ठरलेल्या भक्तीच्या दिवशी चर्चला पण येते. तर ही गोष्ट सार्दिसच्या मंडळीमध्ये होती, जी मंडळी थुवतीराच्या मंडळीच्या काळामध्ये तिने आपल्या सगळ्या गोष्टी राखून ठेवल्या होत्या, परंतु कालांतराने त्यांनी एक कॉम्प्रोमाइज लाईफ जगायला सुरुवात केली. संसारिकता त्यांच्यात आली. म्हणून आज जे काय आम्ही चर्चेस पाहतो, जे स्वतःला आत्मिक म्हणतात, त्यांच्या पुलपिटवरती, त्यांच्या स्टेजवरती, त्या चर्चला रेग्युलर येणारा विश्वासणारा लवकर जात नाही. पण आता येत्या दिवसामध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अनेक पुढारी त्यांच्या स्टेजवरती दिसतील. ही गोष्ट देवाला नामंजूर आहे. मी एकदम ओपनली बोलत आहे आणि एकदम समजल या पद्धतीने सांगत आहे. संसारिकता याचा विरोध मार्टिन लुथरचं शिक्षण होतं, परंतु सार्दिस ही बचावलेली मंडळी कालांतराने कुठंतरी यापासून दूर गेली. दुसरा सिद्धांत होता पवित्रता, व्यक्तिगत पवित्रता, पर्सनल होलीनेस. आज वैयक्तिक होलीनेस मध्ये तिथं संदेश दिले जातात का? वैयक्तिक पवित्रतेविषयी कोण बोलत आहे का? हा दुसरा त्याचा सिद्धांत होता मार्टिन लुथरचा. तिसरा सिद्धांत होता पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याविषयी मी ज्या अशा काही मेनलाईन चर्चेमध्ये जातो, माझा अनुभव आहे, मला साईडला घेऊन त्यांचे नियम सांगण्यात येतात की तुम्ही ह्याच्यावर बोला किंवा त्याच्यावर बोला. पण त्यांना मी उघडपणे सांगतो, जे मला तो सांगेल मी तेच बोलल, परत बोललो नाही तरी हरकत नाही. अशा मंडळांमध्ये पवित्र आत्म्याविषयी बोलण्याची मनाई आहे. तिथं बोललं जात नाही. अन्य भाषा तर सोडूनच टाका. हे आहे सार्दिसच्या मंडळीमध्ये असणारे गुणतत्व. चौथी गोष्ट होती ती म्हणजे सुवार्ता प्रसार. कुठली होती? हे लोक सीएनआयला जन्म देतोय, मेथडिस्टला जन्म देतोय, म्हणजे कुटुंबातले लोक प्रभूकडे येतात आहे का? कारण मंडळांमध्ये जे बचावलेले होते, ज्यांनी त्या कॅथलिक चर्चेच्या गोष्टीला विरोध केला, परंतु ज्या गोष्टी मार्टिन लुथरने सांगितलं की या जगाबरोबर समरूप होऊ नका. नंबर 2 वैयक्तिक पवित्रता, नंबर 3 पवित्र आत्म्याच्या गोष्टी, नंबर 4 सुवार्ता प्रसार. हे सुवार्ता प्रसार, सुवार्ता काहीच त्यांना माहिती नाहीये. आणि 5वी आणि शेवटली गोष्ट रॅप्चर, स्वर्गारोहण. येशू येणार आहे, तो आम्हाला घेऊन जाणार आहे, त्याविषयीचं स्वर्गारोहण. या 5 गोष्टी त्यांनी सोडल्या. म्हणून तो काय म्हणत आहे? जागृत हो, जे मरण पंथास लागले ते सावरून धर, या जगाशी समरूप होऊ नको, पवित्रतेत जीवन जग, पवित्र आत्म्याविषयी शिकव आणि पवित्र आत्म्याने चाल, सुवार्ता प्रसार कर आणि येशू लवकर येणारे रॅप्चरसाठी तयार हो. जे मरण पंथास लागले चर्चेमध्ये संदेश काय दिले जाते? आज कुणाला तरी खुश करण्यासाठी बोललं जात आहे,
कुणाला तरी वावा करण्यासाठी बोललं जातंय, कुणाची उगाच खुशामत केली जाते, सर्व गोष्टी ज्या धरून बोलल्या पाहिजे त्या सोडून गेलेल्या आहेत. या 5 गोष्टी त्याविषयी तो म्हणत आहे, जे मरणपंथास लागले ना ते सावरून धर, कारण तुझी कृत्य माझ्या दृष्टीने माझ्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही. म्हणजे अपूर्ण आहे. पूर्ण पाहण्यात आलं नाही म्हणजे काय? अपूर्ण आहे. त्यांनी जरी कॅथलिक चर्चच्या डॉक्टरीनशी किंवा सिद्धांताशी सहमत झाले नाही, थुवतीराच्या मंडळीचे सिद्धांत घेतले नाही, त्यांनी इजबेलच्या गोष्टी घेतल्या नाही, पण तो म्हणतोय की मला तू अजून अपूर्णच वाटते. हिंदी में दिया है की मैं तुझे पूरा नहीं पाता हूं, तू परिपूर्ण नाहीये, मला तुझ्यामध्ये त्या गोष्टी पूर्ण दिसत नाहीये. कारण या ज्या 5 गोष्टीपैकी जी पहिली गोष्ट आहे, संसारिकतेशी तू कुठंतरी जुडलाय का? काही लोक असतात ते दाखवतात स्वतःला खूप आध्यात्मिक, जे नाही करायचं ते लपून करायचे. पण मला सांगू द्या, मनुष्याला मोतीबिंदू होऊ शकतो, तो जो वर बसलाय त्याला मोतीबिंदू नाहीये. एक गोष्ट समजून घ्या, कदाचित मी जर असा वागणार आहे तर मी सार्दिस मधल्या मंडळीतला, जरी मी लोकांना सांगतोय माझं तारण झालं, मी बाप्तिस्मा घेतलाय, पण गुपचूप जर मी काय करतो, सार्दिसच्या मंडळीचा स्वभाव माझ्यामध्ये तर नाहीये की जे मरणपंथास लागलेला आहे. मला संदेश आहे, जागृत हो, जे मरणपंथात लागले ते सावरून घे. ज्या गोष्टी करायला पाहिजे जे मी करत नाही ते सुरुवात कर. कारण पुढे तो काय म्हणतो माहितीये का? जे तू स्वीकारलं, थुवतीराच्या मंडळीमध्ये सगळे लोक त्या थुवतीराच्या मंडळीमध्ये कॅथलिक कल्चरमध्ये चालले होते, परंतु तू देवाचं वचन स्वीकारलं, पुढे दिले, जे तू ऐकलं याची आठवण कर आणि त्याचं जतन करून ठेव व पश्चाताप कर. अशी कोणती गोष्ट आहे की जे देवाला आवडत नाही? मी त्या गोष्टी खूप केल्यात. मला चांगलं माहिती, आपण जे ख्रिस्ती युगामध्ये राहतो, ठिकठिकाणामध्ये मी जातो, अनेक राज्यांमध्ये जातो, जे देवाच्या आराधनेमध्ये नृत्य करणारे ते डीजे समोर पण ठुमके मारणारे असतात. ही पण एक सार्दिस मधल्या मंडळीचा स्वभाव असू शकतो. मी काय मला सांगू, तुमचं जीवन सांगायची गरज नाहीये. आम्ही ज्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आहे ना, तुमचे डीपी, तुमचे स्टेटस, तुमची स्टोरी तुमचं व्यक्तिमत्व प्रगट करतं. सांगायची गरज नाहीये. मी जर आज या पद्धतीने जीवन जगतोय तर मला समजून घ्यायचंय का माझ्या सार्दिसच्या मंडळीमधला स्वभाव तर नाही, तर सार्दिसला संदेश आलाय जागृत हो, सार्दिसला संदेश आलाय पश्चाताप कर. 2 संदेश आले सार्दिसला, जागृत हो आणि दुसरा पश्चाताप कर. सार्दिसची मंडळी बचावलेली होती, जिने भलेही त्या थुवतीराच्या गोष्टींनी ती बरबटलेली नव्हती, परंतु जिथं तिला जागृत राहायचं होतं. आज पण बघा ना, तुम्ही जरी अशा चर्चेमध्ये जाताल, आज जरी मोठे मोठे चर्चेस आहेत ना, ते सुवार्तेविषयी शिक्षण नाही देत, ते फक्त चमत्कार, तेल पाणी याच्यावरती जोर देतात. मग काय म्हणू शकतो आपण? सार्दिसचा स्वभाव तर काम नाही करत. आज त्यांनाही संदेश आहे, आम्हालाही संदेश आहे, सगळ्या विश्वाच्या चर्चला संदेश आहे, जागृत व्हा, पश्चाताप करा, कारण येशू लवकर येत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. तो असं म्हणतो की मी चोरासारखा येईल आणि कोणत्या घटकेत तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. येशू कसा येणार आहे? कसा येणार आहे? चोर बोलणार आहे का मी चोरी करायला आज रात्री 2 वाजता घरी येणार आहे, तुमचं गोदरेजचं कपाट फोडणार आहे? मग चोरासारखं येणार म्हणजे कोणत्या घटनेला दर्शवतं? रॅप्चर, गुप्त आगमन आणि द्वितीय आगमन, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून काही गाण्यांना मी मनाई करतो. एक गाणं लोक गातात ना आपले, तर मी अजिबात गाऊ देत नाही. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता है वहां, हम मिलेंगे बादलों पर देखेगा सारा जमाना. बायबलच्या वचनाच्या विरुद्धचं गाणे हे. का? चोर चोरासारखा येतो, तो दिसतो का? रॅप्चर ज्यावेळेस होणार आहे असं सांगितले की 2 दळत असतील, एक उचलली जाईल, 2 शेतावर असतील, एक जाईल, एक राहील. पापणीची लवती ना आपली, तो पण वेळ खूप अधिक आहे. इतकं स्पीड मध्ये रॅप्चर होणार आहे. एका क्षणात, निमिषात कब्रस्तानाच्या सर्व कबरी उघडल्या जातील. ज्यांनी तारण टिकवून आपलं जीवन संपवले, ख्रिस्ती म्हणून नाही,
कुठल्या तरी बिशपनी पास्टरनी त्याची मयत केली म्हणून नाही, ज्यांनी तारण टिकवून आपलं जीवन संपवले त्याची कबर उघडल. आणि ती इतक्या क्षणात होईल की कबरेतून आणि जे जिवंत तुम्ही आम्ही असू, जे त्याच्याशी प्रामाणिक आहोत, ते गौरवी शरीराने, त्याला म्हणतात रॅप्चरचा दिवस. चोरासारखा दिवस येईल, त्यावेळी तुझ्यावर चालून येईल. त्यावेळेला तुला पस्तावा नको व्हायला. तर आजच जी महत्वाची कृत्य आहे, ज्याच्यापैकी आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नको, ज्याच्याबद्दलची गोष्ट आहे, पवित्रतेमध्ये टिकून राहा, पवित्र आत्म्याच्या गोष्टीला महत्व दे, सुवार्ता प्रसार करत राहा, आणि मी येणार आहे, माझी वाट बघ. नाही तर मी चोरासारखं येईल आणि तुला कळणार पण नाही. आणि पुढं काय म्हणतो बघा, तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस इथे तुझ्या जवळ आहे. आता बघा, थुअतिरामध्ये समजा 50 लोक होते, ज्यांच्याविषयी तो 2:24 म्हणाला की काही लोक आहे की ज्यांनी इजबेलच्या शिक्षणाला, निकलायताच्या शिक्षणाला, थुअतिराच्या मंडळीला किंवा रोमन कॅथलिझमच्या पद्धतीला मानलं नाही. तिथून जे काही लोक निघले ते सार्दिसमध्ये आले, पण सार्दिसमधून पण आणखी कमी झाले. म्हणजे समजा उदाहरण घेऊ, 200 लोक थुअतिराच्या मंडळीमध्ये वाचून होते, तिथून ज्यावेळेस तर ते सार्दिसमध्ये आले तर सार्दिसमध्ये 25च येते. तो म्हणतो थोडकी नाव आहेत सार्दिसमध्ये. आणि त्या लोकांची काय तुलना केली बघा, पुढे असं दिले की ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील. कुठले वस्त्र? कुठले वस्त्र? शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्यावर फिरतील. आणि खूप सुंदर वचन पुढे असं आहे, कारण तशी त्यांची योग्यता आहे. आज संदेश आपल्या स्वतःला घ्या, मी योग्यतेचा आहे का? का माझ्या संसारिकता, जगातल्या गोष्टींना खूप वाव आहे, मी बायबलला कमी हात लावतो आणि मोबाईलला अधिक हातात घेतो, मी युगाबरोबर समरूप झालेला व्यक्ती तर नाही का? मी वैयक्तिक पवित्रतेवरती अधिक विचार करत नाहीये, मी पवित्र आत्म्याच्या गोष्टींना महत्व देत नाहीये, मी माझ्या लोकांना सुवार्ता सांगत नाहीये, आणि माझ्या डोक्यात हा विचार पण येत नाही की येशू कधी पण येणार आहे, मला तयार राहायचंय. अशी थोडकी नाव आहे. तो म्हणतो की ते योग्यतेचे लोक आहेत. हे शुभ्र वस्त्र काय असेल बरं तुम्हाला वाटतं? हे शुभ्र वस्त्र म्हणजे काय म्हणू शकतो आपण? पवित्र आत्मा. अजून बोला बोला, जे तुम्हाला सुचते ते बोला, मी तुम्हाला वचनाने सांगणारे शुभ्र वस्त्र काय आहेत. पवित्रता. आणखी याच प्रगटीकरणामध्ये त्याचं उत्तर दिलं. प्रगटीकरण 19:8. तिला म्हणजे हे चर्च विषयी दिले, मंडळी विषयी दिले. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची, इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे नीतिकृत्याला? होली वर्क्स, रायचियस ऍक्ट. राईट राईट, नीती आला ना शब्द, रायचियस ऍक्ट, नीतिमान लोकांची कृत्य. समजते का? वस्त्र. मला सांगा, वस्त्र घालायची गरज आहे का रॅप्चरला? येशू ख्रिस्त मरणावर विजय झाल्यावर त्यांनी कुठलं वस्त्र घातलं? त्याचे वस्त्र तिथं पडलेले होते का नाही कबरेत? मग ज्या रॅप्चर होणार आहे, कबरेमध्ये त्याला झोपवला असेल, लय भारी मयत केली असेल, रेमंडचं सूट बीट घालून त्याची मयत केली असेल, त्याला किडे खाऊन टाकतात. काय लोक जिवंत असताना हे नाही करत, मेल्यावर घाल, त्याला साडी घाल, सूट घाल, 15 दिवसामध्ये किडे त्याची वाट लावतात. त्याच्यापेक्षा एखादं गरीबाला दे त्याला घालण्यापेक्षा. मी तर या तत्वाचा माणूस आहे. आज हा सगळ्या प्रकारचा चुकीचा प्रकार करते. या ठिकाणामध्ये दिले की ते रायचियस ऍक्ट, नीती कृत्य, धर्मकृत्य, हे आमचे वस्त्र आहेत. हे वस्त्र आहेत. जगामधून आम्ही जाणार, आम्ही आलोय कसं? यो म्हणतो आम्ही उघडे वागडे आलोत, नग्न आलो, नग्न जाणार. आम्ही किंवा काय घेऊन जाणार का या जगातून? काय घेऊन जाऊ शकतो का? परंतु ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकतो. काय घेऊन जाऊ शकतो? हीच नीती कृत्य. आणखी एक रेफरन्स त्याच्यासाठी तुम्हाला देतो. प्रगटीकरण याचा 14 अध्याय वचन 13. स्वर्गातून झालेली वाणी योहान म्हणतोय मी ऐकली. लिही, प्रभूमध्ये मरणारे, धर्मामध्ये मरणारे नाही हा बाबा.
प्रभूमध्ये मरणारे, ज्यांनी आपली पवित्रता, ज्यांनी देवाबरोबरचं नातं टिकून ठेवले, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो खरेच ते आपल्या कष्टापासून, या जगातल्या कटकटीपासून सुटून ते सुखलोकाकडे गेलेले आहेत. हालेलुया. क्या लेकर जाएंगे, है ना? कुछ लेके नहीं जाना है, लेकिन मसीहत में उद्धार के साथ किए हुए काम हमारे वस्त्र बनकर हमारे साथ जाएंगे. त्यामुळं ऍक्टिंगचे जीवन आता बंद केलं पाहिजे. 2024 उजडलेला आहे, झाल्या असतील काही गोष्टी, परंतु आता दिखाव्याचं जीवन बंद करून जो मला पाहतोय तेव जसा माझ्यावर संतुष्ट होईल ते जीवन तुम्हाला आणि मला जगलं पाहिजे. बायबल या ठिकाणामध्ये सार्दीसच्या मंडळीला त्या काळामध्ये संदेश होता, त्या काळातल्या लोकांसाठी होता. आज तुमच्या आणि माझ्यासाठी तो संदेश आहे. का मी योग्यतेचा आहे? आराधनेत आम्ही म्हणतो योग्यता से बढ़कर दिया, लेकिन योग्यता का तू है? गातो ना, योग्यता से बढ़ के दिया. खूप एकदम मस्त गळ्याने गातो आपण, पण मस्त जीवनाने आम्ही योग्यतेचे त्याच्या डोळ्यात आहोत का, त्याच्या नजरेने? कधी कधी आम्ही काय गोष्टी ना आम्ही देवाबरोबर कधी कधी फिरवा फिरवी करतो. चलताय नाही चलताय. कधी कधी आम्ही आमच्या संस्कृतीला, आमच्या कुटुंबाला, आमच्या नातेवाईकांना खुश करण्यासाठी कधी कधी विसरून जातो की तो अचानक चोरासारखा येणार आहे. त्यावेळेला मला पश्चाताप नाही, पस्तावा पण करून काय उपयोग नाही. एक सुंदर गोष्ट या ठिकाणामध्ये सार्दीसच्या मंडळीला तो म्हणतो की शुभ्र वस्त्र परिधान केलेले अशी थोडकी नावं तुझ्या मंडळीमध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? थोडकेच लोक आहेत जे देवाच्या राज्यात जाणार आहे. म्हणून गर्दीत दर्दी होऊ नका. जिथं तुमच्यावरती पवित्रतेचे संदेश दिले जातात, जिथं ताडण दिलं जातं, जिथं तुम्हाला प्रोत्साहित केलं जातं, जिथं तुमच्या चुकीवर बोट ठेवलं जातं, कदाचित ते ऐकायला आणि घ्यायला जड जात असेल, त्याच्याबद्दल दुःख करू नका, आनंद करा. कारण थोडक्यामध्ये माझी गिनती झाली पाहिजे. त्या थोडक्या लोकांना न्यायला येशू येणार आहे. एक मोठा लोकसमुदाय त्याच्या राज्यात जाणार नाहीये. जर तसा असलं तर येशूने स्वतः उदाहरण दिलं असतं या गोष्टीचं. निश्चित आम्हाला सगळ्यांच्या तारणासाठी प्रार्थना करायची आहे, परंतु या ठिकाणामध्ये आता व्यक्तिगतरित्या विचार करा. का ती शुभ्र वस्त्र म्हणजे तारणाची वस्त्र, म्हणजे नीतिकृत्याची वस्त्र, रायचियस ऍक्टची वस्त्र का मी पेहराव करतोय का? हे जग म्हणतं कोणी काय घेऊन नाही जाऊ शकत, पण बायबल सांगतं आमच्या बरोबर आमची नीतिकृत्य जातात आणि तीच नीतिकृत्य आम्हाला तलम वस्त्र, शुभ्र वस्त्र घालून येशू बरोबर चालण्याचं आणि फिरण्याचं योग्यतेचं बनवतं. आज वस्त्रावरून योग्यता ठरते ना. तुम्ही इथं बाजूला जे आता 5 स्टार हॉटेल आहे तिथं तुम्ही कशी गबाळे कपडे घालून जावा, तुम्हाला पहिल्या गेटवरती सोडतात का बघा. का? योग्यता. तिथं पण ती योग्यता, आणि त्या योग्यतेसाठी तुमच्या जीवनातलं डुप्लिकेट लाईफ काढणं गरजेचं आहे आणि ओरिजिनल गोष्टी घेऊन ती नीतिकृत्य करून सार्दीसच्या मंडळीचा संदेश सार्दीसला देऊन झाला. आता माझ्या आणि तुमच्यासाठी आहे की मी येशू बरोबर फिरण्याच्या योग्यतेचा आहे का? हा प्रश्न घेऊन जावा आज घरी. का मी येशू बरोबर चालण्या फिरण्याच्या योग्यतेचा, मला स्वर्गात जायचंय, सगळ्यांना जायचं स्वर्गात, पण आज विचार करा की का माझ्या जीवनामधली जगिकता मी काढली का? अहो इतकी जगिकता ठासून ठासून भरली ना आमच्यामध्ये की आम्हाला कधी कधी येशूला आम्ही सांगतो थांब आता सगळं जगिक होऊ दे, मग तुझा वेळ भेटला तर तुला वेळ देतो किंवा देते. या ऍक्टिंग जीवनातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतोय पश्चाताप कर. 5वं वचन सांगतं जो विजय मिळवितो. हा कितवा विजय? कोणी सांगेल का मला? पहिला विजय इफिस मंडळीला, दुसरा विजय स्मुर्नाच्या मंडळीला, तिसरा विजय परगमच्या मंडळीला, चौथा विजय थुअतीराच्या मंडळीला, आणि हा 5वा विजय कितवा? जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. शुभ्र वस्त्र म्हणजे हेच नीतिकृत्याचे वस्त्र, तारणाचे वस्त्र असे परिधान केलेलं होईल. मी, येशू स्वतः म्हणतो इथं, मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच.
लावलाय. खोडणारच नाही. कुणाचं? जे त्याच्याबरोबर चालण्याच्या योग्यते. या जगात असताना त्याच्या योग्यतेचं जगतोय का मी? का मी सर्व रूढी परंपरा, दादाला, काकाला, मामाला, पप्पाला, मम्मीला जे आवडते, जे येशूला आवडत नाही ते पण करतोय? या जगात असताना मला प्रोटेस्ट करलं पाहिजे. मग माझ्या भावाला, माझ्या आईला चांगलं वाटू अगर नाही वाटू, पण माझ्या बापाला चांगलं वाटलं पाहिजे असं मला जगायचंय. म्हणून मी कुठलीही गोष्ट करत आहे, कुठलाही कार्यक्रम करत आहे, कुठल्याही गोष्टी पालन करत आहे, त्या पालन करताना का मी येशूच्या योग्यतेचा होऊन त्याच्याबरोबर चालण्याच्या लायकीच आहे? या पृथ्वीवरती तुम्ही भले तुमच्या आईबापांचा इन्कार करा, पण त्याच गोष्टी स्वर्गामध्ये तुम्ही येशूचा स्वीकारणारे लोक, येशूच्या योग्यतेचे लोक म्हणून त्याच्याबरोबर चालताल. बायबल स्पष्ट सांगते या ठिकाणामध्ये की जे कोणी अशा प्रकारे वस्त्र परिधान करतील, मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांचं नाव खोडणारच नाही. पण मी याला थोडं उलट बघतो. खोडणारच नाही म्हणजे त्याच्याकडे एक असा खोड रबर आहे, इरेजर, जे तशी कृत्य करत नाही त्यांचं खोडलंही जाईल. जागृत हो, पश्चाताप कर. जागृत हो, पश्चाताप कर. लय घमंडी बोलू नको मी सार्वकालिक जीवनात जाईल. सार्वकालिक जीवनामधलं तिकीट कन्फर्म करणाऱ्याच्या हातामध्ये खोड रबर आहे, जे तुझ्या पृथ्वीवरच्या कृत्यांवरती, पृथ्वीवरती तुझं जीवनावरती, पृथ्वीवरती तुझ्या पवित्रतेवरती, पृथ्वीवरती तुझ्या आज्ञा पालनावरती तो खोड रबर बाजूला ठेवल. पण जर तसं नसल, जर तो वस्त्र परिधान करणाऱ्याचं नाव खोडणार नाही, जे वस्त्र परिधान करणार नाही त्यांचं निश्चित खोडल. आम्हाला इरेजर समजतं लगेच, आणि डिलीट करण्यात तर लय एक्सपर्ट लोक. एक अंगठ्यात डिलीट होतं अख्खी फाईल. आता विचार करा, माणूस या नात्याने आम्ही एका अंगठ्यामध्ये कितीतरी फाईली डिलीट करतो. तो देव आहे, त्याच्या फुंकरनीच डिलीट केलं जाईल सगळं. त्याच्या फुंकरनी जीव आला, त्याच्या फुंकरनी जीव पुस्तकातून जाऊ बी शकतो. पटतंय का माझं म्हणणं? स्पष्ट रीतीने बायबल सांगते या ठिकाणातून की जीवनाच्या पुस्तकातून मी त्याचं नाव खोडणारच नाही. आणि पुढची गोष्ट आहे ना, ही माझी मनापासूनची इच्छा आहे. तुम्ही म्हणता ना की स्वर्गामध्ये गेल्यावर तुला काय पाहिजे? मला काय नको, कुठल्या नगरावरचा अधिकार नको, मला कुठलं सोन्याचा मुकुट नको, मला सोन्याचा हार नको, अजिबात काय नको. मला हे पाहिजे, या वचनातलं हे पाहिजे. आणि येशू काय म्हणतो? मी नाव खोडणार नाही. आणि पुढं म्हणतो, माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचं नाव पत्करीन, की हा व्यक्ती आहे जो आपली वस्त्र शुभ्र परिधान करणारा आहे, नीतिकृत्य करणारा आहे, माझ्या मर्जीने चालणारा आहे, मनुष्याला खुश करणारा नाही तर पवित्र आत्म्याला खुश करणारा आहे. पित्याला म्हण, पित्या हा तो व्यक्ती आहे, दूतांनो ही ती व्यक्ती आहे. विचार करा, हे नाव ऐकल्यावरती काय डीजे वाजणाऱ्यावरती तो डीजे मला पाहिजे. इकडच्या डीजेला आग लावा. जस्ट कल्पना करा ना, जेव्हा येशू स्वतः उभा राहील, आलिशाला असा हात धरून पुढे आणलं, म्हणे आलिशा पॅटिस, पित्या ही ती व्यक्ती आहे जी माझ्या इच्छेने चाललेली आहे. विचार करा, स्वर्गदूत असे सगळे वळून, अख्खे करोडो स्वर्गदूत एकाच व्यक्तीकडे बघणार आहे. मी असं थोडं वेड्यासारखी कल्पना करतो, मला हा अधिकार आणि हा सन्मान पाहिजे. इथं कोणी किती करा, काय मिळत नाही सन्मान. कोण आपल्या, जो आपल्या कामापुरती मतलबी असतो. परंतु येशू बरोबर जे काम करताना भले इथं नाही ना मिळत, तो एक दिवस येणार आहे आणि मला त्या दिवसाची खूप उत्कंठेने अपेक्षा आहे आणि आशा आहे की माझा उद्धारक, माझा येशू जीवनाच्या पुस्तकामधून माझं नाव प्रगट करून पित्याला आणि दूतांना सांगेल की ही माझी व्यक्ती आहे, ज्याने वस्त्र परिधान केलेत, शुभ्र वस्त्र परिधान केलेत, जो जागृत होता, जो माझ्या इच्छेने चाललेला आहे, जो माझ्या बरोबर चालण्याचा योग्यतेचा आहे. मला हे पाहिजे, हा रिवॉर्ड पाहिजे. नको मला तो नीतिमत्वाचा मुकुट, नको मला तो नीतिमत्वाचा हार, नको कुठल्या नगरावरचा अधिकार. मला येशूच्या मुखातून माझं नाव निघलं पाहिजे, ते बक्षीस पाहिजे. हा पाचवा विजय काय माहितीये का? हा पाचवा विजय, येशू तुमचं आणि माझं नाव आपल्या मुखाने घेतो. हा किती मोठी गोष्ट आहे ना. या पृथ्वीवरती असताना जक्कई इतका भारावून का गेला माहितीये का? ज्या मुखाने सगळी सृष्टी घडवली त्या मुखाने त्यांनी, जक्कया त्वरेने खाली ये, तुझ्या घरी मला यायचंय. शिमोन पेत्रा,
हे नावं त्यांनी घेतले आणि माझ्यामध्ये ती जेलसी आली की प्रभू तेव्हा तू त्यांचे नावं घेतलेत, ज्यावेळेस माझा काळ येईल मला आनंद होईल तू माझं नाव घेशील. ह्या नावासाठी झटाव, ह्या नावासाठी नीतिकृत्य करा, ह्या नावाचे नीतिकृत्याचे तुमचे वस्त्र घाला. सार्दीसच्या मंडळीला परमेश्वराने दोष पण दाखवला, परंतु काही लोक आहेत, तो म्हणतोय थुवतीरामधून काही मध्ये तू होता, आता तुझ्यामधून काही लोक आहेत की त्यांच्याविषयी मला आदर वाटतो, जे माझ्याबरोबर फिरण्याच्या योग्यतेचे. भले आज जगासमोर मी योग्यतेचा नाही, नो प्रॉब्लेम. कुटुंबासमोर योग्यतेचा नाही, नो प्रॉब्लेम. समाजासमोर योग्यतेचा नाही, नो प्रॉब्लेम. कुणी त्या योग्यतेचं समजत नाही, नो प्रॉब्लेम. पण असं जीवन जगा की तो म्हणल पित्या हे माझ्याबरोबर चालण्याच्या योग्यतेचं आहे. तुम्ही विश्वास ठेवता का नाही माहित नाही, परंतु पवित्र शास्त्रावरती मी माझ्या जीवापेक्षा अधिक विश्वास ठेवतो. कारण ही घटना त्या घडणार आहे, त्यावेळेला स्वर्गदूत एक जल्लोष करणार आहे. का करणार आहे माहितीये? कारण स्वर्गदूतांसाठी पण ही एक गोष्ट खूप महिमाची असणार आहे की सृष्टीकर्ता परमेश्वर जो प्रारंभिक शब्द होता, जो शब्द देवाचा होता, त्या शब्दाद्वारे सर्व झालं, तो शब्द देही झाला, तो येशू, जो वधस्तंभावर बदलेला कोकरा, जो मरणावर विजय झालेला, तो अशा लोकांची नावं घेणार आहे. तर आजच निर्णय घ्या, प्रभू मला तुझ्यासाठी जगायचंय. थँक्यू जीसस.